2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीकरिता मतदार जागृती कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून जळगाव जामोद तालुक्यात गावोगावी जाऊन मतदारांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर कसे मतदान करावे यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत। या टीममध्ये मंडल अधिकारी, पटवारी यांचा समावेश असून लोकांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे मतदान कसे करावे आणि त्याचा वापर कसा करावा याबाबत प्रत्यक्ष मशीनद्वारे प्रात्यक्षिक करून घेण्यात येत आहे आणि या माध्यमातून मतदारांमध्ये मतदान जनजागृती सुद्धा करण्यात येणार आहे। यासाठी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, निवडणूक नायब तहसीलदार भरत किटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लिपिक सत्यविजय जाधव व सर्व तलाठी व मंडल अधिकारी काम करत आहेत। आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जनजागृती कार्यक्रम जळगाव शहरामध्ये राबविण्यात असताना यावेळी नायब तहसीलदार मार्कंड, मंडल अधिकारी विजय शिंदे, तलाठी मोरे यांची उपस्थिती होती। MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव।